नमस्कार. आज आपण मराठी व्याकरणातल्या एका अशा घटकावर बोलणार आहोत जो स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास विचारला जातो आणि अनेकांना थोडासा अवघडही वाटतो. तो विषय आहे प्रयोग. आता प्रयोग म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात. पण आज आपण हा विषय इतक्या सोप्या आणि सविस्तर पद्धतीने समजून घेणार आहोत की तुमच्या सगळ्या शंका दूर होतील. तुम्हालाही प्रयोग ओळखायला अवघड वाटतं का? वाक्यातला कर्ता, कर्म, क्रियापद यांच्यातला संबंध ओळखताना गोंधळ होतो का? जर याचं उत्तर हो असेल तर मग आजचा हा भाग खास तुमच्यासाठीच आहे. आपण प्रयोगाचा हा सगळा कोडाच आज मोडून काढणार आहोत. चला तर मग शांतपणे माझ्यासोबत हा संपूर्ण विषय समजून घ्यायला सुरुवात करूया. आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप कसा असेल ते बघूया. सगळ्यात आधी प्रयोग म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. त्यानंतर त्याचे 3 मुख्य प्रकार कोणते आहेत ते पाहू. मग कर्मणी प्रयोगाचे जे उपप्रकार आहेत त्यांच्यावर एक नजर टाकू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेमध्ये वेळ वाचवण्यासाठी काही शॉर्टकट ट्रिक्स आणि शेवटी संकर प्रयोग म्हणजे काय याची एक छोटीशी ओळख करून घेऊया. चला मग सुरू करूया. चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. प्रयोग ओळखायला शिकण्याआधी प्रयोग ही संकल्पना नक्की आहे तरी काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण हाच तर वाक्याच्या रचनेचा खरा पाया आहे. तर प्रयोग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वाक्यातला बॉस कोण आहे हे ठरवणारी एक सिस्टीम. म्हणजे वाक्यातलं जे क्रियापद आहे ते कोणाचं ऐकतं? ते कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं की कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं की दोघांचंही ऐकत नाही आणि स्वतंत्र राहतं? कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यातली ही जी जुळणी किंवा रचना असते ना, त्यालाच व्याकरणात प्रयोग असं म्हणतात. थोडक्यात क्रियापदावर कोणाची सत्ता चालते हे ठरवणारी व्यवस्था म्हणजेच प्रयोग. आता ही सत्ता कोणाची आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला वाक्यातले 3 मुख्य खेळाडू ओळखावे लागतात. पहिला आहे कर्ता म्हणजे क्रिया करणारा. दुसरा आहे कर्म म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते. आणि तिसरा आहे क्रियापद जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. हे 3 घटक अचूक ओळखता आले की प्रयोग ओळखण्याचं अर्ध काम तिथेच संपतं. उदाहरणार्थ, राम आंबा खातो या वाक्यात क्रिया करणारा राम हा कर्ता आहे. क्रिया आंब्यावर घडतीये म्हणून आंबा हे कर्म आहे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द खातो हे क्रियापद आहे. हे तिघेही प्रयोगाचे आधारस्तंभ आहेत. आता आपण हे जे 3 खेळाडू बघितलेत म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या संबंधांवरून प्रयोगाचे 3 मुख्य प्रकार पडतात. हे 3 प्रकार समजले की प्रयोगाचा जवळजवळ सगळा अभ्यास पूर्ण होतो. आता ही स्लाइड नीट बघा. हा तक्ता म्हणजे प्रयोग ओळखण्याचा एक मास्टर की किंवा चीट कोड आहे असं समजा. जवळजवळ कोणताही प्रश्न या एका तक्त्यावरून सुटू शकतो. आपल्याला फक्त काय तपासायचे? कर्ता आणि कर्माला प्रत्यय आहे की नाही. पहिली ओळ बघा, कर्तरी प्रयोग. यात कर्ता एकदम क्लीन असतो म्हणजे त्याला कुठलाही प्रत्यय नसतो आणि क्रियापद कर्त्याचं ऐकतं. दुसरी ओळ, कर्मणी प्रयोग. इथे कर्त्याला प्रत्यय असतो पण कर्माला नसतो आणि क्रियापद कर्माचं ऐकतं. आणि तिसरी ओळ, भावे प्रयोग. इथे कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय लागलेले असतात. त्यामुळे क्रियापद म्हणतं मी कोणाचंच ऐकणार नाही आणि ते स्वतंत्र राहतं. हा तक्ता म्हणजे प्रयोगाचा नकाशाच आहे. आता एक एक करून पाहूया. पहिला प्रकार, कर्तरी प्रयोग. हा लक्षात ठेवायला सगळ्यात सोपा. याचा एकच नियम आहे. वाक्यातला कर्ता शोधा आणि बघा त्याला प्रत्यय आहे का. जर कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय लागलेला नसेल म्हणजे तो प्रथमा विभक्तीत असेल तर तो 99% कर्तरी प्रयोगच असतो. इथे कर्ता हा वाक्याचा हिरो असतो आणि क्रियापद पूर्णपणे त्याच्या इशाऱ्यावर चालतं. कर्त्याचं लिंग बदललं की क्रियापद बदलणार, कर्त्याचं वचन बदललं की क्रियापद बदलणार. आता हे उदाहरण बघा म्हणजे मुद्दा अगदी स्पष्ट होईल. पाखरे घरटी बांधतात. इथे कर्ता आहे पाखरे, त्याला कोणताही प्रत्यय नाही. पाखरे अनेकवचनी असल्यामुळे क्रियापद झालं बांधतात. आता आपण कर्ता बदलून बघूया. जर कर्ता पाखरू एकवचनी घेतला तर वाक्य होईल पाखरू घरटे बांधते. पाहिलंत, क्रियापद बदललं. आता आपण लिंग बदलूया. कर्ता तो पुल्लिंगी घेतला तर वाक्य होईल तो घरटे बांधतो. कर्ता ती स्त्रीलिंगी घेतला तर वाक्य होईल ती घरटे बांधते. म्हणजे प्रत्येक वेळी क्रियापद कर्त्याप्रमाणे बदलत आहे. म्हणून हा आहे कर्तरी प्रयोग. आता दुसऱ्या प्रकाराकडे येऊया, कर्मणी प्रयोग. इथे सगळा फोकस कर्त्यावरून कर्माकडे शिफ्ट होतो. कर्तरीमध्ये कर्ता हिरो होता तर कर्मणीमध्ये कर्म हिरो असतं.
हा प्रयोग ओळखायची खूण म्हणजे इथे कर्माला कोणताही प्रत्यय नसतो, पण कर्त्याला मात्र हमखास ने, नी, शी असा एखादा प्रत्यय लागलेला असतो. त्यामुळे कर्त्याची पॉवर कमी होते आणि क्रियापद कर्माच्या आज्ञेत राहते. इथे लक्ष द्या. वाक्य आहे, मुलांनी आंबा खाल्ला. कर्ता मुलांनी याला नी हा प्रत्यय आहे. पण कर्म आंबा याला कुठलाही प्रत्यय नाही. त्यामुळे क्रियापद खाल्ला हे कोणाप्रमाणे बदललं? आंबा या पुल्लिंगी एकवचनी कर्मानुसार. आता आपण कर्म बदलून बघूया म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. जर कर्म चिंच स्त्रीलिंगी असतं तर वाक्य झालं असतं, मुलांनी चिंच खाल्ली. जर कर्म अनेकवचनी आंबे असतं तर वाक्य झालं असतं, मुलांनी आंबे खाल्ले. बघा, कर्ता मुलांनी तोच राहतोय, पण क्रियापद प्रत्येक वेळी कर्म बदलल्यावर बदलतंय. म्हणजे इथे सगळी सत्ता कर्माच्या हातात आहे. आता तिसरा आणि शेवटचा मुख्य प्रकार, भावे प्रयोग. या प्रयोगात क्रियापद अगदी स्वतंत्र म्हणजे इंडिपेंडेंट असतं. ते ना कर्त्याचं ऐकतं ना कर्माचं. ते नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी आणि एकवचनी रूपातच राहतं. जसं की मारले, बोलले, जावे. याची सगळ्यात मोठी आणि सोपी ओळख म्हणजे यात कर्त्याला आणि कर्माला जर असेल तर दोघांनाही विभक्ती प्रत्यय लागलेले असतात. उदाहरण बघा, रामाने रावणास मारले. इथे कर्ता रामाने आणि कर्म रावणास या दोघांनाही प्रत्यय आहेत. त्यामुळे क्रियापद मारले हे स्वतंत्र आहे. आता आपण कर्ता आणि कर्म बदलून पाहूया म्हणजे खात्री पटेल. कर्ता सीतेने घेतला तर वाक्य होईल, सीतेने रावणास मारले. कर्म अनेकवचनी शत्रूंना केलं तर वाक्य होईल, रामाने शत्रूंना मारले. क्रियापद मारले तसंच राहतंय, ते बदलत नाही. हा झाला सकर्मक भावे. यात अकर्मक भावे सुद्धा असतो, ज्यात कर्म नसतं. जसं की त्याने आता जावे किंवा तिने आता हसावे. इथे कर्म नाही, पण कर्त्याला प्रत्यय आहे आणि क्रियापद स्वतंत्र आहे. चला, आता आपण कर्मणी प्रयोगाच्या काही स्पेशल केसेस बघूया. हे त्याचे उपप्रकार आहेत, जे परीक्षेत वारंवार विचारले जातात. हे दिसायला वेगळे वाटले तरी ओळखायला खूप सोपे आहेत, कारण प्रत्येकाची एक विशिष्ट खूण आहे. या प्रत्येकाची एक विशिष्ट ओळख आहे. नवीन कर्मणीमध्ये कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लागलेला असतो, जसं की पोलिसाकडून चोर पकडला गेला. शक्य कर्मणीमध्ये कर्त्याची क्रिया करण्याची शक्यता किंवा क्षमता दाखवली जाते आणि क्रियापदाचा शेवट वतेने होतो, जसं की आजोबांच्याने आता चालवते. समापन कर्मणीमध्ये क्रिया पूर्ण झाल्याचं ऊन झाले या रचनेतून दिसतं, जसं की त्याचे पत्र लिहून झाले. आणि पुराण किंवा प्राचीन कर्मणी हा जुन्या मराठीतला प्रकार आहे, ज्यात क्रियापदात कीजे, बुलीजे असा जयुक्त वापर दिसतो. आणि आता आपण त्या भागाकडे आलो आहोत ज्याची सगळेजण वाट पाहत असतात, शॉर्टकट ट्रिक्स. परीक्षेमध्ये वेळेचं खूप महत्त्व असतं. या ट्रिक्समुळे प्रयोगाचा प्रश्न काही सेकंदात सुटू शकतो. चला तर मग बघूया या मास्टर कीज. ही पहिली आणि सगळ्यात सोपी ट्रिक. वाक्यात कर्त्याला जर कडून हा शब्द लागलेला दिसला तर जास्त विचारच करायचा नाही. ते उत्तर नवीन कर्मणी किंवा त्यालाच कर्मकर्तरी प्रयोग म्हणतात हेच असतं. हा इंग्रजीमधल्या पॅसिव्ह व्हॉइससारखा प्रकार आहे. जसं आपण म्हणतो, द थीफ वॉज कॉट बाय द पोलीस, अगदी तसंच मराठीत पोलिसांकडून चोर पकडला गेला. दुसरी ट्रिक तर त्याहून सोपी. वाक्याचा शेवट जर ऊन झाले, ऊन झाली किंवा ऊन झाली असा होत असेल तर तो समापन कर्मणी प्रयोग असतो. नावाप्रमाणेच यात क्रिया पूर्ण झाल्याचा, संपल्याचा भाव असतो. जसं की त्याचे पत्र लिहून झाले किंवा तिचे गाणे गाऊन झाले. हे ओळखायला अजिबात अवघड नाही. तिसरी ट्रिक भाव्य प्रयोगाबद्दल आहे. उजाडले, सांजावले, गडगडते, मळमळते अशी क्रियापदं जेव्हा वाक्यात येतात तेव्हा त्यांचा प्रत्यक्ष कर्ता कोणी नसतो. अशा वाक्यांचा प्रयोग भावकर्तरी किंवा अकर्तृक भावे असतो, कारण इथे क्रियापदाचा जो भाव आहे तोच कर्ता मानला जातो. उदाहरणार्थ, आज सकाळपासून मळमळते. आता इथे मळमळण्याची क्रिया करणारा कोणी नाहीये, म्हणून हा अकर्तृक भावे प्रयोग. आणि ही चौथी ट्रिक म्हणजे एक प्रकारे मास्टर ट्रिक आहे. कोणताही प्रश्न समोर आल्यावर सर्वात आधी वाक्याचा कर्ता तपासा. जर कर्त्याला कोणताही प्रत्यय नसेल तर 99% वेळा उत्तर कर्तरी प्रयोग हेच असतं. तुमचा वेळ तिथेच वाचतो. आणि जर कर्त्याला प्रत्यय असेल तर मग कर्माकडे बघा. कर्माला प्रत्यय नसेल तर कर्मणी आणि कर्मालाही प्रत्यय असेल तर भावे. ही स्टेप बाय स्टेप पद्धत लक्षात ठेवा. आता आपण एका ॲडव्हान्स प्रकाराला थोडक्यात स्पर्श करूया, जो विशेषतः जास्त गुण मिळवणाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरतो. हा आहे संकर प्रयोग. नावाप्रमाणेच या दोन वेगळ्या प्रयोगांचं मिश्रण किंवा संकर झालेला दिसतो.
तर संकर प्रयोगात आपण आत्तापर्यंत शिकलेल्या 2 प्रयोगांचे नियम एकत्र आलेले दिसतात. म्हणजे वाक्य थोडं कर्तरीसारखं वागतं आणि थोडं कर्मणी किंवा भावेसारखं. हे ओळखायची एक मोठी खूण म्हणजे वाक्यातला कर्ता. जेव्हा वाक्याचा कर्ता तू किंवा तुम्ही हे द्वितीय पुरुषी सर्वनाम असतो, तेव्हा संकर प्रयोग होण्याची शक्यता खूप जास्त असते. हे उदाहरण बघा, म्हणजे नीट कळेल. तू मला खूप मदत केलीस. आता इथे केलीस या क्रियापदाच्या शेवटी जो स लागलाय तो तू या कर्त्यामुळे लागलाय, जे कर्तरी प्रयोगाचं लक्षण आहे. पण क्रियापदाचं मूळ रूप केली हे मदत या स्त्रीलिंगी कर्मानुसार आहे, जे कर्मणी प्रयोगाचं लक्षण आहे. म्हणजे यात कर्तरी आणि कर्मणी असे दोन्ही प्रयोग मिक्स झाले आहेत. म्हणून याला कर्तृकर्म संकर प्रयोग म्हणतात. असंच कर्तृभावे संकर पण असतो, जसं की तू आता घरी जावेस. इथे जावे हे भावे प्रयोगासारखं आहे, पण तू या कर्त्यामुळे त्याला स प्रत्यय लागला, जो कर्तरीचा प्रभाव दाखवतो. तर या सगळ्या नियमांनी आणि शॉर्टकट ट्रिक्सनी प्रयोग आता तुमच्यासाठी एक अवघड कोडं नक्कीच राहिलेलं नसेल. आपण प्रत्येक प्रकार, त्याची उदाहरणं आणि ओळखण्याच्या खुणा सविस्तर पाहिल्या. आता फक्त एकाच गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे सराव. जेवढी जास्त वाक्य तुम्ही सोडवून पाहाल, तेवढी या घटकावर तुमची पकड मजबूत होईल आणि परीक्षेमध्ये तुम्ही आत्मविश्वासाने उत्तर देऊ शकाल.